पूर नियंत्रणाच्या बद्दलच्या एकूण उपाययोजना करण्यासंदर्भातली या संदर्भातली एक बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाली। विशेषतः आता मे महिना आहे आणि जून महिन्यामध्ये किंवा जून नंतर जुलैमध्ये जी काही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रात पुराची परिस्थिती तयार होते, या सगळ्या गोष्टींवरती उपाययोजना खबरदारी करण्यासाठीची जी काही एकूण नियोजन करायला पाहिजे त्याच्या संदर्भातलं नियोजन आज जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये नियोजन करण्यात आलं। विशेषतः त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आलमट्टी धरणामुळे भविष्य काळामध्ये सुद्धा पुराचा एकूणच सांगली आणि कोल्हापूरला जो फटका बसतो त्याच्याबद्दलचं योग्य नियोजन करण्याबद्दलच्या सूचना दिल्या। PWDची यंत्रणा असेल, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाबरोबरच महानगरपालिकेच्या एरियामध्ये सुद्धा आणि ग्रामपंचायतीच्या स्तरावरती सुद्धा जिथं जिथं अशा पद्धतीच्या नाले असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे केटीवेअर्स असतील, जिथं जिथं पाणी साचतंय किंवा त्याच्यामुळे पाण्यातनं उद्या ट्रॅफिक थांबू शकते अशा पद्धतीची जी परिस्थिती असते त्याची उपाययोजना, त्याच्याबद्दलची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी कराव्यात जेणेकरून लोकांना पुराचा महापुराचा त्रास होणार नाही याबद्दलचं नियोजन। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाची संपूर्ण टीम त्यांनी सुद्धा त्यांचं प्रेझेंटेशन की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापुरात अशा पद्धतीचा जर प्रसंग आला तर त्यासाठी अतिशय सज्ज अशी यंत्रणा आता आपल्याकडे उपलब्ध आहे। या सगळ्या विषयाची माहिती सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये घेतली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापुरात पूर, महापूर या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा कोल्हापुरातल्या कुठल्याही नागरिकाला अडचण होऊ नये यासाठीचं योग्य ते नियोजन आपण केलं।